हो नमस्कार. नमस्कार. नाशिकचे छोटू शेट तुम्हीच का? हो मला असं कळलं तुमच्याकडे काम आहे, मला कामाची गरज आहे. काम आहे का? भेटाल ना. काय काम करावं लागेल? काम काय तेच आता घरातलं काही काम राहील ते शेतीले थोडंफार. ही गाडी तुमचीच का? हो. गाडीत फिरायला भेटेल का? तुम्हाला फिरायचं आहे का काम करायचं आहे? अहो मला कामच करायचंय, पण मला मोठी गाडी लय आवडती. मोठी गाडी आवडते म्हणजे काय? अहो म्हणजे मोठ्या गाडीत फिरायला आवडतं मला. असं हां, नवऱ्याबरोबर फिरायचं ना मग. आमच्याकडे मोठी गाडी नाही ना. मग घ्यायला लावायची नवऱ्याला. अहो आता आम्ही गरीब लोक, आमच्याकडे कशाचे पैसे एवढे मोठी गाडी घ्यायला? माझी गाडी पाहून लगेच इच्छा झाली का तुम्हाला? हां, ती गाडी बघून तर आले मी. हा का? हां, ते मला असं कळलं ते नाशिकचं छोटू आहे ना, त्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, मोठ्या मोठ्या गाड्या आहे. मग मी खरं तर गाडी बघूनच आले, म्हणलं एखादी चक्कर भेटली तर भेटली. चक्कर? अहो मला कामाला बाई पाहिजे आणि तुम्ही काय बोलता? बरं हा काम बी करल, मला गाडीत फिरून बी आणा. गाडीत फिरायची हौस आहे ना? हां. एक काम करा, गाडीत फिरायची लय हौस आहे ना, तर आपण आहे ना लग्न करून घेऊ. काय? लग्न करू ना. नाही 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 बाबा, माझा नवरा लय डेंजर आहे, एकदम बेकार माणूस आहे तो. लग्न नाही करता येणार मला. कामाच्या टायमातच एखादी गाडीत चक्कर मारून आणायची मला. अहो लग्न केलं ना आपण काय मग फिरू ना मग सोबत. कोणाचं टेन्शन नाही राहणार ना आपल्याला. नाही ना, पण मला नवरा आहे ना. अहो नवरा आहे पण काय कामाचा आहे तो? अहो आमच्याकडे अशी मोठी गाडी नाही ना, म्हणून मी तुम्हाला बोलते. विचारून पहा मग तुमच्या नवऱ्याला. नाही नाही, माझा नवरा कधीच परवानगी देणार नाही. बरं काम असेल तर काम सांगा मला. काम भेटल पण मग बाकीचं काय भेटणार नाही. गाडी बिडी काही चक्कर बिक्कर भेटणार नाही. बाई मला वाटलं मोठी गाडी आहे. बरं जाऊ द्या, कामाचं कोणतं काम करावं लागेल सांगा मला. घरातलं करणं लागेल, भांडे धुणे, परत थोडंफार शेतीतलं. काय पगार देणार? तुमची काय अपेक्षा आहे? 10,000 रुपये महिना. एवढे तर नाही देऊ शकत मी. आता तुम्ही चांगले मोठे मालक दिसता, एवढे देऊ हा, शकत पण नाही. मला बाकीचे दुसऱ्या लोकांना देणं लागत ना. अहो दुसरीकडे मला 15-15, 20,000 रुपये पगार असतो. नाही 8-9 हजार रुपयेपर्यंत करू शकत मी. तुमच्या शेतीचं काम करायचंय, घराचं काम करायचं आणि 8-9 हजार रुपये. एक काम करा, 10,000 रुपये देईन, हातपाय दाबून द्यायचे. काय? 10,000 रुपये देतो, हातपाय दाबून द्यायचे. काय हातपाय दाबायचे तुमचे? हातपाय दाबायसारखं आहे काय? हा, तुम्ही गाडीतच बसेल राहता, खुर्चीवर बसेल राहता, तुम्हाला काय काम राहतं? दमून दाखवून येतो ना मी. तुम्हाला बायको नाही का तुमच्या हातपाय दाबायला? बायको आहे पण ते हातपाय नाही दाबत. मग कशाला ठेवली तुम्ही ती बायको? आता गळात मारून घेतली ती. नाही बाबा, हातपाय नाही दाबिनार. धुणं भांडे फरशी विरशी सगळं करल, थोडंफार शेतीचं काम करन, 10,000 रुपये पगार द्यावा लागेल. कधी मध्ये नाही नाही, कधीच नाही. तुम्ही मला गाडीत फिरत नाही, मी तुमच्या कशाला हातपाय दाबू? मग फिरवलं नाही गाडीत हातपाय दाबल्यावर. नाही नाही, नको. तुमची गाडी नको, तुमचे हातपाय दाबणं बी नको. मग तुम्ही पण नको मला. अहो कामाला ठेवायला काय हरकत नाही ना. नाही नाही जाऊ द्या. हा, नका. अहो ठेवून घ्या ना. नाही तुम्ही माझ्या अटी मान्य करा ना. तुम्हाला कामाशी मतलब आहे, काम करून घ्या ना माझ्याकडून घरातलं. हा मग काम ते पण कामच आहे ना. नाही नाही बाई, मी हातपाय मी कोणत्या माणसाला असा हात नाही लावत. हातपाय दाबायचे फक्त, हात कुठे लावायचा आहे? नाही नाही, मग नवऱ्याला हात लावत नाही का तुम्ही? तो माझा नवरा आहे. मग मी मालक म्हणून समज धरायचा ना. नाही बाई, नाही नाही. मालकाला हात नाही लावू शकत? नाही नाही, मालकाला हात नाही लावू शकत नाही. का बरं? नाही ना, आम्हाला नाही चालत ते. काम असेल तर सांगा ना, ते जाते मी. काम तर आहे, तुम्ही करायला तयार नाही. माझ्याकडे काम आहे तुम्ही मालिशला दुसरी बाई ठेवा ना. ना. तिला पैसे वेगळे देणं लागतील ना. मग तुम्हाला सगळं एवढं कमी पैसे तर तुम्हाला सगळंच पाहिजे का? मग आहे ना, जेवढं होईल माझ्याकडून तेवढं करतो मी आता. नाही नाही नाही, नको. असेल तर सांगा ना, तर मग मी जाते मी. जाऊ द्या मग, या फुटा. बाई चावटच माणूस आहे ग बाई. आली मोठी काम मागायला. आल्या आल्या मला चक्कर द्या आणि हे द्या. चांगलीच बाई दिसत आहे इथं. हातपाय दाबायला काय अडचण होते तिला. गाडी पाहून म्हणते गाडीत फिरवा. हुशारच आहे.